बोट ठेवत भाजपचा निवडणूक चोरण्याचा पॅटर्न या आशयाचा राहुल गांधींचा लेख काल वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता। राहुल गांधींच्या या लेखाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखातूनच उत्तर दिलं। जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या लेखात म्हटलं। काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकार थेटपणे निवडत असे याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचं त्यांनी आपल्या लेखात म्हटलंय। राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढताना फडणवीसांनी कोणती आकडेवारी सादर केली ती पाहूया। मतदानाची वाढलेली टक्केवारी यावर आक्षेप घेणं हा खरोखर विनोद म्हणावा असं फडणवीसांनी म्हटलंय। ताशी 5.83% हा दिवसाचा सरासरी मतदानाचा दर होता। अखेरच्या तासातली टक्केवारी 7.83 वर गेली, यात नवं काय? अर्धसत्य असं आहे की 5 ते 6 हा मतदानाचा तास आहे। तसंच रांगेत आधीपासून असलेल्या मतदाराला 6 नंतरही मतदान करता येतं याबाबत ते अनभिज्ञ असावे। मतदानाचा वाढीव टक्का देशात 85 मतदारसंघातील केवळ 12,000 केंद्रांवर होता असा त्यांचा दावा आहे। त्यातही मतदानाची टक्केवारी वाढली, तिथे एनडीएचा विजय झाला हा दावाही हास्यास्पद आहे। त्यांनी कामठीचं उदाहरण दिलं, मात्र त्यांना माहिती नसलेली उदाहरणं मी देतो। म्हाडामध्ये 18% मतदान वाढलं, मतदानाचा टक्का वाढला, त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय झाला। वणीत 13% वाढ झाली, तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला। श्रीरामपुरात 12% वाढ झाली, तिथे काँग्रेसचा विजय झाला। लोकशाहीचा अपमान, अर्थात राहुल गांधी सातत्यानं लोकशाही, मतदार, त्यांचा कौल यांचा अपमान करतायत असं फडणवीस म्हणतायत। असं उत्तर फडणवीसांनी लेखातून दिलेलं आहे। मतदारांनी राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेचा कौल नाकारत असल्याची टीका फडणवीसांनी केली। दरम्यान धूल चेहरे पे थी, राहुल जी आईना पोंछते रहे अशा शब्दात फडणवीसांनी टोला लगावलाय। ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पोंछते रहे। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। दरम्यान काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या